द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव। आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते। तर विधानसभा क्षेत्रातील शेकडो दिव्यांग बांधवांना ट्रायसायकलचे वितरण करून वाढदिवस साजरा केला आहे। 2014च्या विधानसभा निवडणुकीत संजय पुराम हे पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर विधानसभा क्षेत्रात आमदार म्हणून निवडून आले। तर 2019च्या विधानसभा क्षेत्रात अल्पमतांनी त्यांचा पराभव झाला। मात्र खचून न जाता संजय पुराम यांनी विधानसभा क्षेत्रात आपला जनसंपर्क सुरू ठेवला आणि लोकांची कामे करीत गेल्याने भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा त्यांना विधानसभा निवडणूक लढण्याची संधी दिली आणि संजय पुराम हे दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले। त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढत गेल्याने आज जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांनी आपल्या मतदारसंघातील देवरी ग्रामीण रुग्णालयात लाडक्या बहिणींकरिता सोनोग्राफीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। सोबतच ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य सुदृढ राहावे यासाठी आरोग्य शिबिराचे आयोजन देखील केले असून नागपूर येथील सालिनीताई दत्ता मेघे रुग्णालयाच्या वतीने मोतियाबिंदू तसेच डोळ्याचे आजार असलेल्या लोकांचे मोफत शस्त्रक्रिया करून देण्यात येणार असल्याची माहिती आमदार संजय पुराम यांनी दिली आहे। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने दरवर्षीच आपण नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप, रक्त तपासणी आपण दरवर्षी करतो, परंतु यावर्षी 2024 मध्ये सविता पुराम यांच्या नेतृत्वात संपूर्ण विधानसभेमध्ये 2 कार्यक्रम झाले। 6 ऑगस्टला नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप, 7 ऑगस्टला माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर आणि संपूर्ण बॉडी चेकअप, ECG द्वारे हार्ट असेल, किडनीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर दुर्धर आजार असेल त्यावर या ठिकाणी उपचार झालेला आहे। माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने जवळपास 500 रुग्णांची तपासणी झाली आहे। त्यापैकी हार्ट, किडनीचे आजार असलेले जवळपास 150 रुग्ण आढळलेले आहेत। 10 तारखेला त्या 150 रुग्णांना शालिनीताई मेघे हॉस्पिटल नाकाडोंगरी या ठिकाणी त्यांना हलवण्यात येईल आणि त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया करण्यात येईल। त्याचबरोबर माझ्या मतदारसंघामध्ये जे अपंग लोक आहेत, जे पायानं चालू शकत नाही, अशांना ही सायकल देखील माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे देवरी RH ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी देखील वाढदिवसाच्या निमित्ताने त्या ठिकाणी सोनोग्राफी महिलांसाठी आजच उद्घाटन झालेलं आहे आणि ते देखील सतत हॉस्पिटलमध्ये सेवामध्ये महिलांच्या देण्यात आलेलं आहे। आणि आज वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपण देखील करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे गौमातेला आज त्यांना गवत देऊन त्यांचा त्या ठिकाणी पूजन देखील करणार आहे। संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन करते। यावेळेस महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं, यात अनेक लोक सहभागी झाले। आमचे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, त्याच पद्धतीने संजय पुराम फॅन्स क्लब आणि इतर कार्यकर्त्यांनी सर्वांनी मदत करून हा कार्यक्रम यशस्वी केलेला आहे। दरवर्षी अशा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करू। आज रक्तदान शिबिरमध्ये साधारणतः 100 पर्यंत आकडा गेलेला आहे। लाईट गेल्यामुळे थोडं कमी झालं आणि दरवर्षीच असा कार्यक्रम आम्ही यासाठी करतो की आमचा वाढदिवस आमच्यापुरता मर्यादित न राहता सर्वसामान्यांचं त्यात भलं व्हावं, त्यांचा उपचार व्हावा, त्यांचा इलाज व्हावा, हा सुद्धा यामागचा उद्देश आहे आणि दरवर्षी आपण असा कार्यक्रम करणार आहोत। तर दिव्यांग बांधवांना बॅटरीवर चालणारी ट्रायसायकल मिळाल्याने त्यांनी आमदार संजय पुराम यांचे आभार मानले आहे। तालुक्यातील मतदारांकरिता ठिकठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाईल अशी ग्वाही आमदार संजय पुराम यांनी व्यक्त केली आहे। तर आमदार संजय पुराम यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली असून यावेळी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे। मला सायकल भेटलेली आहे। माझ्या आमदार कन्या शुभेच्छा। आज वाढदिवसाच्या निमित्ताने मला माणसाला साइकिल भेटलेली है, उसके लिए मैं धन्यवाद देता हूँ। मैंने साइकिल नहीं थी तो मुझे चलने के लिए परेशानी हो रही थी, मैं कहीं जा नहीं सकता था, कहीं आ नहीं सकता था। अगर साइकिल मिलेगी तो कहीं भी जा सकता हूँ। हम लोगों की मदद पहले करके थक गया था, अभी अपने दम पे जाऊँगा मैं। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।